प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. यावेळेस आपण स्तोत्रसहिताचं 23वा अध्यायाचं पहिलं वचन आपण वाचणार आहोत. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय ओढणे पडणार नाही. जिवंत परमेश्वराचं वचन सांगत आहे की ज्या वेळेला तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो परमेश्वर आपला मेंढपाळ होणार आहे, ज्या वेळेला आपण पूर्णपणे त्या जिवंत परमेश्वर अवलंबून राहणार आहोत, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही. आज आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीची अपेक्षा किंवा प्रत्येक गोष्टीची इच्छा एखाद्या मनुष्याकडून करत आहोत आणि माझ्या जीवनामध्ये त्याच्याद्वारे कुठले ऊन पडू नये अशी जर आपली इच्छा असेल तर कदाचित हे आपण व्यर्थ गोष्टीमध्ये आहोत. परंतु परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की ज्या वेळेला परमेश्वर आपला मेंढपाळ होणार आहे, ज्या वेळेला परमेश्वर आपल्या जीवनामध्ये येणार आहे, ज्यावेळेस आपण पूर्णपणे परमेश्वर अवलंबून राहणार आहोत, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही. आजच्या दिवसामध्ये आपण परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये घेऊया, आपण परमेश्वराला आपला मेंढपाळ बनवूया, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही आणि आपल्या जीवन हे आशीर्वाद झाल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करूया. जिवंत परमेश्वराने प्रार्थना करूया प्रत्येक लोकांसाठी. येशूच्या नावामध्ये प्रभू त्यांना तुझा स्वीकार त्यांच्या अंतःकरणामध्ये करण्यासाठी मदत कर परमेश्वरा. येशूच्या नावामध्ये परमेश्वर जे काही त्यांच्या जीवनामध्ये गरज आहे तू या क्षणाला पूर्ण करणारा परमेश्वर आहे, कारण त्याद्वारे आमच्या जीवनामध्ये कुठलंही ऊन राहणार नाही. ज्या दिवशी आम्ही परमेश्वर तुला आमचा मेंढपाळ बनवणार आहोत, आजच्या दिवसामध्ये आम्ही तुला मेंढपाळ बनवत असताना परमेश्वरा आमच्या संगती सोबती तू राहावा. आमच्या सर्व प्रार्थनेचं तू उत्तर देत आहेस. आपण तुझ्या नावाला धन्यवाद उपकार मानतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. देवबाप करो तुम्हा सर्वांना वचनाद्वारे आशीर्वादाचा करो. आमेन.